नमस्कार, मी विठ्ठल मोरे. बघा आता माझ्या मी बागेत आहे. मी बघाल तर पावसाच्या अगोदर ही झाडी काढणं गरजेचं आहे. जसे कुडा, आळू, हे काय न बाळू जंगली जे उगवलेलं आहे ते काढणं गरजेचं आहे. ते नाही काढलं तर पूर्ण अडचण होऊन जाते बागेमध्ये. आता ही पूर्ण माझ्या आंब्याची बाग आहे. आता बघा साफसफाईचं काम चालू आहे. बघा साफ केलं आहे, तिकडून कसं छान दिसतंय. आणि इकडे बघा अजून साफ करायचं आहे. आज 13 जून आहे. 13 जून. बघा ही पूर्ण माझी आंब्याची बाग आहे. इकडनं साफ करायचं बाकी अजून इकडे खालून काही वांदराने खांदी मोडलेले आहेत. वांदराने उडी मारली आणि हे आंब्याची खांद मोडली. आता बघा वरून साफ केलं कसं दिसतंय बघा. अशी बाग स्वच्छ असली पाहिजे एकदम. पूर्ण झाडी काढल्यानंतर रोगराई काय आंब्यावरती पसरत नाही. आणि मग अशी क्लीन ठेवायची बाग पूर्ण. बघा असं मी वरपर्यंत पूर्ण साफ केलेलं आहे. आता बाकी इकडून साफ करायचं बाकी आहे, इकडून साफ करायचं बाकी आहे आणि इकडे बाकी आहे. ते बहुतेक उद्या 14 जूनपर्यंत पूर्ण क्लिअर होईल. म्हणजे काय होतं की आपल्याला इथून पुढे खत नियोजन करणं आहे. शेणखत टाकायचं आहे, प्लस लेंडी खत टाकायचं आहे. आणि गिरीपुष्पाचा जो पाला येतो, गिरीपुष्प झाड आहे त्याचा पाला बारीक करून आंब्यांना द्यायचा. त्यामुळं काय होतं, जे आता आपण आंबे काढले आहेत ते आंबे कमजोर झालेले आहेत, ते खत टाकायचं. पूर्ण शेणखत, लेंडी खत आणि गिरीपुष्पाचा धांड्या सकट तोडून आणायचा आणि त्याला बारीक करायचा आणि टाकायचा. मग झाड एक नंबर तयार होतं. पुढच्या वर्षी आंबे येणार परत. अंदा पण आले, पुढच्याला पण येणार. चला आता पूर्ण साफ केल्यावर दाखवतो परत एकदा तुम्हाला. बाग माझी पूर्ण 14 तारखेपर्यंत पूर्ण होईल. ही वरची पूर्ण होईल. रस्त्याच्या हा मधून रस्ता आहे, रस्त्याच्या वरती ही बाग आहे, ती साफ करून एक 14 जूनपर्यंत पूर्ण होईल. आणि त्यानंतर हे आमची आई आहेत, हे पूर्ण आता झाडी काढली, एकदम साफ दिसते बाग. कशी दिसते बघा इकडून क्लिअर, कशी एकदम मस्त वाटते ना बाग. असं हे. आणि खाली रस्त्याच्या खाली आहे बाग, ती परत साफ करायची आहे. त्याला परत अजून 2 दिवस जातील. तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकेन. इकडनं साफ करत आलो आहे खालून, इथे मध्ये साफ करायचं बाकी आहे. चाललं आहे बघू. म्हणजे खत टाकायला पण आपल्याला अडचण होत नाही आणि म्हणजे आपण व्यवस्थित चालू शकतो बागेमधनं. आणि झाडे असल्यामुळे किडे मुंग्या वगैरे काय आपल्या झाडावर चढत नाहीत. आणि अशी क्लीन ठेवायची बाग. बघा वरपर्यंत बघा कशी बाग आहे, एकदम क्लीन. अशी क्लीन असली पाहिजे बाग पूर्ण. आता आम्ही आज 4था दिवस आहे माझा साफ करण्याचा. उद्यापर्यंत क्लिअर होईल. अशी क्लीन ठेवायची बाग. बघा वरून साफ करत करत आलो आहे खाली, पूर्ण खाली आलो आहे. आता हे राहिलं इकडे साफ करायचं. ते झालं की मग रस्त्याच्या खाली दुसरी बाग आहे. रस्त्याच्या खाली माझी दुसरी बाग आहे नवीन, ती साफ करणार. त्यानंतर मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी टाकेन खत कसे द्यायचे. लेंडी खत, शेणखत आणि गिरीपुष्पाचा पाला. काही जणांना गिरीपुष्प माहिती नसेल, मी दाखवेन झाड ते गिरीपुष्पाचं. चला काम करू द्या मला. बघा आता माझं पूर्ण साफसफाई करून झाली. आता कशी लग दिसते बघा. तुम्हाला बोललो होतो ना मग, अशी वांदराने कान मोडले होते बघा, इथे मोडले होते. तिला आता कटिंग केले, तिला कटिंग केले. आता बिना आवश्यक अशा फांद्या आहेत, ते छाटून काढायचे आहेत. बघा केवढी मोठी बाग आहे. त्या फांद्या अशा छाटणे आता चालू आहे. बाकी अपडेट देत राहू पुढं. आता पूर्ण साफ झाला नाही बाग. बघा कशी क्लिअर दिसते एकदम. साफ केल्यामुळे बाग ना मुंगी किडा बिडा काही लागत नाही. अशी साफ बाग असते की पूर्ण अशी क्लीन पाहिजे बाग. पूर्ण झाडे आतली काढून टाकायची. पावसाच्या किडी भरपूर पडतात, अशी पूर्ण अलग करायची.
ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तुमच्यासाठी एवढी माहिती देतो आहे, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. आता इथून पुढे खताची नियोजन करू आपण. त्यानंतर ग्राफ्टिंग वगैरे कसं करायचं ते पण दाखवू. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.